महसूल सप्ताह की भ्रष्टाचाराचा उत्सव. माणगावात बेकायदेशीर वीटभट्ट्या आणि अवैध उत्खननाला उघड अभय. सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना, 3 वर्षात वसुली रसातळाला. माहिती अधिकारात दिशाभूल, मोठ्या माशांना वाचवण्यासाठी प्रशासनाची कसरत. 1 ऑगस्टला राज्यभरात शासकीय पैशांची उधळपट्टी करत महसूल दिन साजरा करण्यात आला. अलिबागमध्ये खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सनदी अधिकाऱ्यांच्या ताफ्याने पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे डोस पाजले. पण सवाल हा उपस्थित होतोय की हा खरोखरच महसूल दिन आहे की भ्रष्टाचाराचा उत्सव? कारण या चकचकीत भाषणांमागे माणगाव महसूल खात्याच्या किती काळा आणि गलिच्छ कारभार चाललाय हे ऐकून तुम्हाला प्रचंड मोठा धक्का बसेल. माणगाव तालुक्यात सध्या शासनाचा महसूल खड्ड्यात गेला तरी चालेल, पण अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले पाहिजेत. हाच एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. गौण खनिज माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सरकारी तिजोरी कशी लुटली जाते, पाहूयात या दगदगता आणि झणझणीत रिपोर्ट. माणगाव तालुक्यात निसर्गाची छाती फाडून सुरू असलेली गौण खनिजाची लूट आता लपून राहिलेली नाही. खुद्द तहसीलदारांच्या नाकाखाली हा भ्रष्टाचाराचा बाजार भरलाय आणि त्यांच्याच कबुलीने या महाघोटाळ्याचे भांडे वेशीवर टांगले गेले आहे. तालुक्यात तब्बल 150हून अधिक वीटभट्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर सुरू आहेत. एकाही भट्टी मालकाने आजवर प्रशासनाला दंडीची रॉयल्टी भरलेली नाही, ना पंचनामा ना दंडाची कारवाई. मग सवाल हा आहे की या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई न करण्यासाठी तहसील कार्यालयात हप्तेबाजीची कोणती गुप्त यंत्रणा कार्यरत आहे? डोंगरच्या डोंगर पकडून हजारो ब्रास माती डबर आणि जांबा दगड लुटणारे भूमाफिया आणि महसूल अधिकारी यांच्यात नेमकी कसली अर्थपूर्ण तडजोड झाली आहे? ही पहा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी आकडेवारी. अलिबागच्या व्यासपीठावर महसूल मंत्री सांगत होते की महसूल विभाग हा जनतेचा पाठीचा कणा आहे, पण माणगावच्या अधिकाऱ्यांनी याच पाठीच्या कणाला भ्रष्टाचाराची वाळवी लावली आहे. नागरिकांनी माहिती अधिकाऱ्याला माहिती मागितली तर खोटी माहिती आणि दिशाभूल करणारी उत्तरे देऊन अधिकाऱ्यांची कातडी वाचवली जाते. बड्या भूमाफियांना आणि मोठ्या माशांना वाचवण्यासाठी शासकीय कागदपत्रांचा चुराडा केला जातोय. 3 वर्षात तब्बल 3.25 कोटीहून अधिक महसूल बुडवणारे हे अधिकारी महसूल सप्ताहात कोणत्या तोंडाने पेढे वाटत आहेत आणि कसले कौतुक करून घेत आहेत? एकीकडे जनतेच्या पैशावर मंत्र्यांचे मोठे सोहळे आणि दुसरीकडे माणगावमध्ये अधिकाऱ्यांचे उघड वसुलीची दरोडेखोरी. स्वतःचे खिसे भरून सरकारी तिजोरी रिकामी करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना कौतुकाचे नारळ आणि पुष्पगुच्छ कसे देतात? सरकारी महसुलाचा दरोडा पाडणाऱ्या या संपूर्ण टोळीचा लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि जिल्हाधिकारी मार्फत सखोल चौकशी होणार का? या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि भूमाफियांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात होणार का? की हाही विषय अर्थपूर्ण चर्चेत दाबला जाणार, याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.